ठाणे पालघरमध्ये 1 जूनपासून पावसाळी मासेमारी बंद. समुद्रातील मासे संवर्धनासाठी 2 महिन्यांची अधिकृत बंदी. नियम मोडणाऱ्या यांत्रिक नौकांवर कठोर कारवाईचा इशारा. वर्ध्याच्या सेलू तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. वादळी वाऱ्यामुळे घरावरचं छप्पर उडालं. झाडांची पडझड. वीज पुरवठा विस्कळीत. नागरिक हैराण. कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने शेतीसाठी लाईटसाठी लोड शेडिंगमध्ये 2 तासांची केली वाढ. यामुळे शेतीसाठी पाणी देण्यामध्ये शेतकऱ्यांना अडचणी. उन्हाचा पारा वाढत असल्याने पिकांना पाणी देणं गरजेचं असल्याचं शेतकऱ्यांचं मत. कसारा स्थानकात महानगरी एक्सप्रेसच्या जनरेटर व्हॅनमधनं धूर. ब्रेक लायनर जाम झाल्यानं धूर. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती केल्यावर गाडी मार्गस्थ. नेरूळच्या TS चाणक्य येथे विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू. 3ऱ्या मजल्यावरनं पडून 20 वर्षीय सोमनाथ सिंगचा मृत्यू. आत्महत्या की हत्या, पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. गडचिरोलीत जमीन अधिग्रहणाविरोधात शेतकरी आक्रमक. विमानतळ आणि MIDC प्रकल्पांना शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. 4 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा.